महायुतीच्या घटक पक्षांची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा पराभव झाला, या संदर्भामध्ये बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। काही जागांवर घटक पक्षांकडून मदत केला नसल्याचा दावा करण्यात येतो, यावर देखील चर्चा केली जाणार आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। डॅरिल, महायुतीच्या घटक पक्षांची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे, कोणकोणते मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जाणार आहेत? जान्हवी, खरं तर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून आता महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मंथन बैठका होत आहेत। काल आपण पाहिलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक देखील पार पडली, परवा भाजपच्या कोर कमिटीची देखील एक मंथन बैठक पार पडली, तर आज महायुतीच्या घटक पक्षांची एक मंथन बैठक पार पडणार आहे। आपण पाहिलं तर लोकसभेत जो महायुतीला महाराष्ट्रात फटका बसलाय या संदर्भात आज चर्चा होणार आहे। या बैठकीसाठी सदाभाऊ खोत असतील, महादेव जानकर असतील, असे अन्य अनेक घटक पक्ष जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी दुपारी 12 वाजता जी आहे ती बैठक पार पडणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर महायुतीला जो आहे तो महाराष्ट्रात फटका बसलाय आणि आता सर्वच पक्ष जे आहेत ते बैठका घेत आहेत। महायुतीचे शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, तर आज एकंदरीत आपण पाहिलं तर महायुतीची एक बैठक पार पडणार आहे। या बैठकीत लोकसभेत जो पराभव झाला आहे महायुतीचा या संदर्भात चर्चा होणार आहे। त्यासोबत आगामी विधानसभेत एकत्र येऊन कसं काम करायचं आहे या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। जी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जाते, याबाबत काय माहिती आहे? नक्की जाणूया। आपण पाहिलं तर सर्वप्रथम जो लोकसभेत जो फटका बसलाय असं सांगण्यात येत आहे की जो घटक पक्ष आहेत त्यांनी मदत केली नाही काही जागेंवर, या संदर्भात एक चर्चा होणार आहे। त्यानंतर आगामी विधानसभेत आता चुका सुधारून एकत्र कसं काम करायचं यावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। जी धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।